आता एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे। या महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी भोंदू खरातकडे धाव घेतली होती का? खरात सोबत काही त्यांचे आर्थिक व्यवहार झाले होते का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यात एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती आहे। बघूयात। बड्या महिला पोलीस अधिकारी खरातच्या भक्त। प्रमोशनसाठी ACP DCPंनी झिजवले खरातचे उंबरे। खरातच्या गुन्ह्यांवर भक्त अधिकाऱ्यांचं पांघरुण। अशोक खरातच्या भक्तांची यादी संपता संपत नाहीये। अशोक खरातच्या भक्तांच्या यादीत आता बड्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे। खरातच्या भक्त असलेल्या बड्या महिला पोलीस अधिकारी प्रमोशन मिळवण्यासाठी खरातचा उंबरठा झिजवत असल्याची माहिती आहे। वैयक्तिक अडचणी आणि प्रशासनात मोक्याची पोस्ट मिळावी म्हणून या खरातच्या दाराशी बड्या महिला अधिकारी आल्याच्या माहितीनं SITतले तपास अधिकारी चक्रावले। SITच्या सूत्रानुसार खरातच्या भक्त असणाऱ्या या महिला पोलीस अधिकारी पोलीस दलामध्ये उपायुक्त म्हणून काम करत होत्या, तर दुसऱ्या महिला अधिकारी ACP म्हणून कार्यरत होत्या। SIT आता या बड्या महिला अधिकाऱ्यांसोबत खरातचा काय काय संवाद व्हायचा याच्या खोलात जाऊन चौकशी करते। दुसरीकडे याच महिला अधिकाऱ्यांच्या मदतीनं खरातनं कोणत्या तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून पळवून लावलंय का याची चौकशी SIT करणार आहे। खरं तर आतापर्यंत फक्त दोनच महिला पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आली असली तरी खरातच्या संपर्कात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे। खरातच्या जप्त केलेल्या मोबाईलच्या चॅट्स आणि रेकॉर्ड्स मधून या दोन महिला अधिकाऱ्यांसह 10 पोलीस अधिकाऱ्यांचे संवादाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। त्यामुळे आता हे अधिकारी कोण याकडेच सर्वांचं लक्ष लागलं। अशोक खरात प्रकरणाचा तपास खाकी करतेय। त्याच खाकीतले बडे अधिकारी अशोक खरातच्या घरात पूजा अर्चा करण्यासाठी जात होते हे तपासात पुढे येत आहे। त्यामुळे पुढल्या काळात या प्रकरणाचा तपास करताना SITला काही खाकी वर्दीतल्याच अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।